आपल्यावरील खोट्या गुन्ह्यांची विभागीय चौकशी करण्याची मागणी। नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद पंचायत समिती येथे कार्यरत असलेल्या तांत्रिक सहाय्यक या पदावर कार्यरत असलेल्या प्रियंका लोहेगावकर आमरण उपोषणाला बसल्या आहेत। गेल्या 7 महिन्यापूर्वी लोहेगावे यांच्यावर अँटी करप्शनने कारवाई केली होती। ही कारवाई माझ्या विरोधात षडयंत्र रचून करण्यात आली आहे। मी निर्दोष आहे। माझ्यावर झालेला गुन्हा खोटा आहे। माझ्या कामाबद्दल माझी विभागीय चौकशी करावी, अशी मागणी तांत्रिक सहाय्यक प्रियंका लोहेगावकर यांनी केली आहे। माझं नाव प्रियंका किशनराव लोहेगावकर, पंचायत समिती धर्माबाद, JEMRGS। माझ्या प्रमुख मागण्या आहेत: आनंदा शंकर बोंबले, गट नंबर 444 मध्ये जनावरांचा गोठा, मोहगनी, वैयक्तिक सिंचन विहीर, शेततळे 0.31 गटामध्ये, 0.31 R मध्ये 444 गटामध्ये 2005 MRGS च्या कायद्यानुसार 31 गटामध्ये 30x30x3 5 लाखाचं शेततळ 2005 च्या MRGS च्या कायद्याचं उल्लंघन करून संबंधित JE, BDO, MRGS क्लर्क आणि APO यांची चौकशी करून विभागीय चौकशी करून ताबडतोब यांना निलंबित करण्यात यावा। पंचायत समिती धर्माबाद येथील JE, MRGS, APO, पंचायत समिती BDO। दुसरी मागणी माझी अशी आहे: 2011 पासून JEMRGS चे लक्ष्मीकांत वाघमारे यांची विभागीय चौकशी करून या ताबडतोब निलंबित करण्यात यावा। तिसरी मागणी माझी अशी आहे: पत्रकार माधव हनुमंते, एकमत पत्रकार, तालुका धर्माबाद यांच्यावर मी 2/3/2000 या दिवशी FIR केल्यामुळे आनंद शंकर बोंबले यांना हाताशी धरून 4/3/2024 या दिवशी LCB ब्युरो नांदेड इथे माझी अँटी करप्शन ब्युरो येथे खोटी तक्रार देऊन माझ्यावर 7 मार्च 2024 या दिवशी ऑन ड्युटी मी ऑनलाईन काम करत असते वेळेस शिव मॅडमचा 150चा टार्गेट असल्यामुळे मी माझं छोटं बाळ घेऊन लॅपटॉपवर काम करत होते। मी आनंद शंकर बोंबले यांना कोणत्याही आर्थिक व्यवहाराची मागणी केली नाही। मी दिनांक 16/2/2024 या दिवशी त्यांचे एस्टिमेट करून डेप्युटी इंजिनियर पंचायत समिती उमरी येथे फॉरवर्ड केले असता 20/2/2024 या दिवशी त्यांचं TS झालेलं होतं। मी कोणत्याही पैशाची मागणी केली नाही, आर्थिक व्यवहार केला नाही, माझे ऑडिओ नाही, व्हिडिओ नाही, CCTV फुटेज नाहीत। माझ्या मिस्टरांच्या खिशामध्ये जबरदस्ती मागच्या खिशामध्ये पैसे देऊन आमच्यावर ट्रॅप टाकण्यात आलेला आहे। ह्या माझ्या मागण्या जर पूर्ण झालेल्या नाही आणि ताबडतोब ह्या सर्व 3 मागण्या माझ्या मान्य झाल्या नाही, माझी विभागीय चौकशी 2016 पासून छत्रपती संभाजीनगर येथील करावी व 2021 पासून पंचायत समिती धर्माबाद येथील 24 गावामध्ये मी जेवढे कामं केले मंजूर तेथील माझी पूर्ण मागण्या करण्यात यावी। न झाल्यास मी माझा